महत्वाची बातमी आहे, जे शेवटचे मला क्रॉस आज इथे खेळतात या 16 संघांमधून जे शेवटचे 4 संघ आज मी आशा करतो सर्वांनी टाळ्या वाजवायच्या जोरात टाळ्या वाजवायच्या, कारण की प्रत्येक प्लेअरला प्रत्येक खेळाडूला शेवटच्या 4 संघातल्या प्रत्येक खेळाडूला 500 रुपये आपले सर्वांनी विचार केलेला आहे. आपण सर्वांनी सांगितलं पुष्कळाचं खेळाडूंचा मनोबल वाढवणारं टॉसला हे काम आमचे आकाश साहेब करत आहे. दीपेश जोपर्यंत आपण खेळतो तोपर्यंत भाऊ आपली शरीरदृष्टी व आपली फिटनेस ही सुद्धा तेवढीच मजबूत असते. त्यामुळे प्रत्येकाने खेळत राहावा व खेळायला मोठा करावा. येस येस क्षण ब्लॉगवर सुद्धा पाहू शकता, बिंदास पाहू शकता फ्री मध्ये. कोणी वाद घालू नये. जो पंच निर्णय देतील तो अंतिम आहे याची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची. जितेश नॉन चॉईसला जितेश व स्ट्रायकर आहे दीपेश. संकेताचा सामना करतो दीपेश. आता या सामन्यात सामन्याला सुरुवात आहे. पहिला षटकाचा पहिला चेंडू प्रेक्षकांना उभा राहायला जागा नाही, एवढा खचाखच भरलेला क्रीडांगण. बैट मत तोड़ने के लिए टूट जाएगा. एक चेंडू तू घर पे जा, नहीं तो उधर जाके कटर है, नहीं तो मेरे पास. एक चेंडू झालेला आहे. असा चेंडू टाकलेला आहे संकेतांनी. दुसऱ्या चेंडूत लगावलेला चौका. दीपेश यांच्याकडून सुंदर असा पटका त्याने टोलावला. तो गेलेला चौका. 4 धावांसाठी दीपेशाने टोला. या स्वरूपात 4 धावांसाठी आलेले. वाईट बॉल. अतिरिक्त अशी 1 धाव. धाव संख्या झालेली आहे 5. धाव संख्येत भर. एकदा चौका. दीपेशाची फटकेबाजी. कडक अशी तुफान फटकेबाजी चालू आहे दीपेशाच्याकडून. चौका. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेले 9. 3 चेंडू 9 धावा. धमाल व कडक फटकेबाजी चालू आहे दीपेशाच्याकडून. ज्याप्रमाणे डीजे वाजवतात त्याप्रमाणे फटकेबाजी चालू आहे. कडक अशी फटकेबाजी. वाईट +1 धाव. 2 धावा आलेल्या आहेत. दोन चेंडू आताही शिल्लक आहेत. सुंदर टोलवलेला चेंडू. 1 धाव. धाव संख्या झालेल्या 12. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. धाव संख्या 12. डेड बॉल. डेड बॉल.
क्षेत्ररक्षणात काहीतरी बदलाव होत आहे. पुन्हा एकदा चौकार. खराब असं क्षेत्ररक्षण. सचिन पाटील यांच्या हातातून हा बॉल चेंडू कधी निघून गेला त्यांनाही कळलं नाही आणि हा चौकार मारलेला आहे जितेश यांनी. जितेश दीपेश दोघंही या क्रीडांगणात धमाल करतात. धमाल. हार्दिक पांड्या कुणाल पांड्या ज्याप्रमाणे खेळतात दोघं भाव त्याप्रमाणे दोन भाव हा क्रीडांगण गाजवत आहेत. एक रन. 2+1 2 धावा. धाव संख्या झालेली 19. धाव संख्या 19. सामना करतील दीपेश. चौकार चौकार चौकार. या आधीच्या सामन्यामध्ये एकही चौकार लागला नव्हता. शेवटचा चौकार लागलेला पण या सामन्यात फक्त चौकारच निघतोय. सुंदर अशी फटकेबाजी दीपेशाच्याकडून होत आहे. सुंदर. -1 2 -1 अतिरिक्त अशी 2 धावा आलेल्या आहेत. -1. मला वाटते गोलंदाज थोडे दीपेश आणि जितेश या दोघांनाही घाबरलेले आहेत. खूपच म्हणजे खूपच महागड्या शतक गेलेले. होलसेल मार्केट प्रमाणे हा शतक चाललेला आहे. 3 चेंडू बाकी आहेत अजून या शतकातील. दोन धावा डिक्लेअर मध्ये 2 धावा गेलेल्या. धाव संख्या झालेल्या 27. तुम्ही जरा थोडं पाठी व्हायचं 2च्या बाहेर राहा. प्लेअरला लागल्यानंतर मग आम्ही त्याला कोणते कारणीभूत नसणार. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. धाव संख्या झालेली आहे 28. धन्यवाद गौर साहेब. धाव संख्या झालेली आहे 28. 28 धाव संख्या झालेली आहे. 1 चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातला. या बॉलला जर चौका मारल्यास 500 रुपये शेखर पाला यांच्याकडून. उठलेला आहे तो. एका चेंडू पुरतच होते. 500 रुपये याची नोंद घ्यायची आहे दीपेश यांनी. याला पण जास्त आहे. विशाल. दोन धावा. बैट लगा. दौड़ते हुए बैट लग गया. हाँ वो क्या ऐसे कर रहे. सगळ्यांनी पडद्यापासून लांब राहायचं. लाल पडद्याचं लावलेलं पडद्यापासून लांब राहायचं. पडद्यापासून सर्व प्रेक्षक खेळाडू आणि पडद्यापासून लांब उभं राहायचं. तो बाउंड्रीचा पडदा त्यापासून सगळ्यांनी लांब उभं राहायचं. -1 2 धावा. चेंडू त्याला जुना चेंडू. -1 धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे 35. धाव संख्या झालेली आहे 35. मला वाटते या सर्व सामन्यांमधील सगळ्यात जास्त धावा या आज होणाऱ्या त्या उपांत्य फेरीमध्ये, ते पण जितेश आणि दीपेश या 2 भावांच्या जोडीमुळे हा रेकॉर्ड मला वाटते होणार आहे आपल्या इथे आज सरकार चषक 2024.
रनर घेतलेला त्यांनी, त्यांना काय ते दुखापत असल्यामुळे दीपेश यांना त्यांच्यासाठी क्रॅम्प आला असल्या कारणानं, त्यांच्या थोडं क्रॅम्प आला असल्या कारणानं त्यांनी एक रनरअप घेतलेलं आहे त्यांच्यासाठी. टॉमी त्या साईडला जा. दीपे तू नको धाव. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू या षटकातील. धाव संख्या झालेले 37. जितेश सामना करतील. चौका चौका. धाव संख्या झालेले 41. सुट्टू संचलन मी करत आहे सकाळपासून. आशिष नावातलेले खेळाडू पूर्ण ओरम विभाग ज्यांचं नाव आहे, पण ओरमसाठी जे सचिन तेंडुलकर या पदवीला मान्यता देतात. वाईट बॉल पहिलाच. अतिरिक्त एक धाव. धाव संख्या 42. एक धाव. धाव संख्येत बळ. धाव संख्या झालेल्या 43. सुंदर अशी फटकेबाजी जितेश. एक धाव सचिन तेंडुलकर. सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपल्याकडून. चौकार चौकार. धाव संख्येत बळ. धाव संख्या झालेले 48. कडक बापी. 48. 50 आणि हाफ सेंचुरी झालेल्या धावांची या क्रीडांगणात पहिल्यांदाच एवढ्या सामन्यांमध्ये जे 3 दिवस सामने चालू आहेत सरकार चषक 2024 मध्ये या सगळ्या सामन्यांमध्ये 50 धावांची हाफ सेंचुरी केलेल्या 2 धावांनी जितेश व दीपेश. सुंदर सुंदर. गणपती बाप्पा. साईनाथ महाराज की जय. आपले आपले हाफ सेंचुरी. ए दीपेश असं ना. जुडवा कडक 1 नंबर खेळाडू. ज्याप्रमाणे डीजे वाजवतो त्याप्रमाणे त्यांनी समोरच्या टीमची पण वाजवलेली आहे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, कोणी पडद्याला चिकटून उभे राहू नये. महत्वाचा सामना चालू येणार आहे. ना, सगळे येणार. अरे माझीच टीम आहे. हा माझी टीम आहे. नाही लाईव्ह नाही, ही परवाची आहे. टाकायच्याच व्हिडिओ अजून, कारण 2 दिवस कंटिन्यू माझे शूटिंगच चालू आहे ना. एडिट करायला भेटला नाही व्हिडिओ. एडिट करणार फॉलो करून तेव्हा व्हिडिओ सगळ्या भेटणार आहे. सचिन तेंडुलकर फोन उचलायचा, आपला फोन वाजतो. दीपेश को मिलेगा मॅन ऑफ द ये फील्डिंग अरे बॅट्समॅन का. दीपेश फिक्स हो गया. अक्षय दोने हे धावचित झालेले आहेत. आता आलेले आहेत सचिन नावाचं माझ्या या क्रीडांगणात, सगळ्याच क्रीडांगणात सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी होत आहे. त्यांनी या संघाचं नाव योद्धा आहे, त्याप्रमाणे ते योद्ध्यासारखे लढतात सुद्धा. आशिष जयस्वाल. आशिष जयस्वाल एवढे नावाजलेले प्लेअर आहेत, त्यांना सुद्धा समजत नाही की चेंडू कुठून चाललंय, कसं खेळायचं. शेवटचा चेंडू या षटकातील. धाव संख्या झालेले 2. एडिट करायला वेळ नाही भेटला. हरिओम. सुंदर अशी गोलंदाजी हरिओम यांची. सुंदर फटकेबाजी, तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर असं चलावलेला चेंडू, पण तो डायरेक्ट खेळाडूच्या हातात क्षेत्ररक्षण होत आहे. आराम.
आशिष जयस्वाल यांनी माझं ऐकलं आणि त्याप्रमाणे त्यांनी सुंदर सुंदर चौकार पहिला चौकार आलेला आहे नवतरुण संघाचा सरोज यांच्याकडून पहिला चौकारांची पाऊस पाडायची गरज आहे आता क्रीडांगणात. निर्धाव असा चेंडू साहिल्याचा चकवलेला आहे त्यांनी फलंदाजाला. पुन्हा एकदा चौकार सुंदर 2 षटक अखेर 10 संख्या आहे 11 झालेला 2 षटक. सुंदर क्षेत्ररक्षण छान असं खेळ पाहायला भेटतोय योद्धा या संघाकडून. जेवढी सुंदर त्यांची फलंदाजी होती तेवढं सुंदर त्यांचं गोलंदाजी व क्षेत्ररक्षण चालू आहे योद्धा यांचं. वाईट बॉल अतिरिक्त अशी एक धाव संख्या 13. एक धाव दीपेश चौकार 4 धावा. नहीं जीतेगा नहीं रे पर स्कोर बढ़ जाए ना स्कोर नहीं बढ़ाने का 19 धावा झालेल्या आहेत. आणि क्रीडांगणाच्या बाहेर हा चेंडू टोलावलेला आहे सचिन पाटील यांनी व ते बाद झालेले आहे. 3 चेंडू मध्ये वाटत नाही काही सांगायची गरज नाही. फिर फायनल आहे आपलं फायनल अमर संदेश 32 धावांची गरज आहे 3 चेंडू. स्वतःहून स्वतःला आउट केलेला आहे कोण बाद झालेला आहे अंपायर पंच बाद कोण झालेलं आहे. हा जंगम आपण बाद झालेला आहे. आपल्याला दिवाकर सरोज यांनी आउट केलेलं आहे त्यांनीच बाद केलेलं आहे. त्यांनी पाय नसतं मारलं तर आपण आउट नसतं झालं. आपल्याच संघातील खेळाडू यांनी आपल्याला आउट केलेलं आहे. साळवी आउट कडक. दिवाकर सुद्धा बाद झालेले आहेत. 1 चेंडू 32 धावा अशक्य अशी गोष्ट आहे. कोलाड येऊन दे कोणी करू शकत नाही अशी अशक्य गोष्ट आहे. कडक टॉमी कडक ललवा बॉल आली 1 रन घेण्यास. थांबरे दोन्ही संघांचे अभिनंदन. गणपती बाप्पा यांच्याकडून योद्धा संघास 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसंच या सामन्यातील सामनावीर म्हणून जितेश योद्धा संघातील जितेश यांनी 24 धावा व एका षटकात 2 विकेट घेऊन आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. तरी मी मान्यवरांना विनंती करेन
वरती बघ. अंतिम फेरी अमर संदेश विरुद्ध योद्धा. जो संघ जिंकेल झूम आउट. थँक्यू. अमर संदेश